मी ईश्वर नागपुरे शेकापूर येथील शेतकरी असून मी माझी संत्र्याच्या बागाची लागवड 2009 केलेली आहे आणि ती बाग 6 वर्षे मायनस केली जातात 15 वर्षापासून पर्यंत म्हणजे 15 वर्ष होऊन राहिले उत्पन्न देत आहे आणि सलग मी 20-22 टनाचा ॲव्हरेजमध्ये माल निघत आहे माझा आणि दरवर्षी 8 ते 10 लाख रुपये उत्पन्नसुद्धा मिळत आहे। या झाडाची लागवड 6 बाय 6 मीटर असून या झाडाची संख्या 280 आहे आणि म्हणजे याचा एरिया 2.5 एकर आहे। सोबतच या बागेला ड्रीप लावलेला आहे आणि ड्रीपमधूनच सर्व खताचं नियोजन केले जात आहे। दरवर्षी काढणीपर्यंत खताचं कसं नियोजन करायचं काय करायचं त्याचं शेड्यूल बनलेलं आहे, त्या हिशोबानं चालू आहे। मी आता या बागेवर आंब्या बहाराचं नियोजन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि 20-25 दिवसा अगोदर मी याच्यावर फवारणी घेतलेली आहे, कशाची, माईटची। त्या फवारणी आता कोणत्याही प्रकारचं कीड वगैरे काही आहे नाही आता। आणि बदलत्या वातावरणानुसार जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा मी याचे फवारणीचं नियोजन करतो। आणि जेव्हा संत्र्यामध्ये गोडवा येतो तेव्हा फळमाशीचा खूप अटॅक असतो आणि तो अटॅक अशा प्रकारे कंट्रोल करतो की फळमाशीचे ट्रॅपसुद्धा लावले जाते। मी एकरी 5 ट्रॅप लावतो हे असे आणि नियोजन त्याचं करतो। मी दरवर्षी या बागेमध्ये आंब्या बहाराचं नियोजन करत आहे आणि शेणखताचा जे डोज आहे तो वर्षातून एक वेळा 10 ट्राल्या म्हणजे समजा 20 टन शेणखत या 2.5 एकरामध्ये टाकले जाते, दरवर्षी टाकत आहे। आणि खताचं नियोजन हे पूर्ण ड्रीपमधून त्याच्या सोबतच मी फर्टिगेशन म्हणजे 19-19 19-19 12-61-00 13-40-13 आणि 13-0-45 सोबतच दर 1 महिन्याच्या अंतराने मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा टाकत आहे। मी सोबत नियोजनामध्ये गोकृपा अमृतम सुद्धा याचा वापर करत आहे आणि याच वर्षी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडून असं माहिती झाली का गोकृपा अमृतम जर शेतात वापरलं तर आपल्या फर्टिगेशनचं जे जास्त ह्या आहे वापर तो कमी करायला मदत होईल। म्हणून यावर्षी मी गोकृपा अमृतम याचं कल्चर मी देवलापारच्या गोशाळेमधून आणलेलं आहे। सोबतच त्याच्यामध्ये जे कल्चर तयार करते वेळी 190 लिटर 200 लिटर पाणी घ्यायचं आणि 1 लिटरचे कल्चर टाकून सोबतच 2 किलो गुळ आणि देशी गाईचं ताक 2 लिटर मिसळून त्याला 7 दिवस सकाळ संध्याकाळ रुमाच्या घडीच्या काट्यानुसार आणि ते 7 दिवसानंतर त्याला वापर करता येते। आणि जर कोणाला लागत असेल तर आपल्याला हे कल्चर फ्रीमध्ये आपल्याकडे मिळेल 1 लिटर, तर पैसे लागणार नाही सुद्धा याची याची तयारी आहे। सरतेशेवटी मला असं वाटते की प्रत्येक शेतकऱ्याने पारंपरिक शेती सोडून फळबागेकडे वळून जे प्रगतीशील शेतकरी आहे त्याच्या शेतावर जाऊन त्याचे नियोजन समजून आपल्या शेतामध्ये अवलंब केला पाहिजे, एवढेच मला असं वाटते। धन्यवाद।